नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार 65. तर इथं मी चिकन बोनलेस घेतलेला आहे आणि त्यात ते अंड फोडून घेतलेलं आहे. तर हे 2 चमचे मी याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि इथं मी मसाले घेतलेले आहे. इथं चाट मसाला, हळद, मीठ, धने जिऱ्याची पावडर आहे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, ओवा घेतलेला आहे आणि ही आमचूर पावडर घेतलेली. तर हे सगळं मी याच्यात टाकून घेते. आणि हे मिक्स करून घेते. एक अंड फोडून घेतलंय, त्यातलं थोडं मी ठेवलंय शिल्लक. आता हा सगळा मसाला मी लावून घेते. आता इथे मी थोडासा खाण्याचा कलर घेतलेला आहे, तो पण टाकून घेते. मी दिसायला छान दिसतं कलरने. आता हे सगळं मिक्स करून घेते. आता हे सगळं लावून घेतलेलं आहे. आता झाकून याला ठेवून घेते. अर्धा ते 1 तास असंच मुरवत ठेवते. आता हे चिकन चांगलं मुरलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास मी मुरवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात कढीपत्ता टाकून घेते. आणि इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे. ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकतो आपण. आता हे सगळं ह्याला लावून घेते. आता हाताने सगळं मी लावून घेतलेलं आहे. आता तळून घेऊया. आता इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे. तर आता एक एक पीस असा मी टाकून घेते. जास्त पण कडकडीत नाही तेल केलेलं, म्हणजे आतपर्यंत चांगलं तळलं गेलं पाहिजे म्हणून गॅस मध्यम केलेला आहे. आता असा एक पीस असा मी टाकून घेते. तेल पिवळं दिसतंय कारण ते मी पहिले पण वापरलेलं आहे, म्हणजे भजीसाठी. असं सगळं हे तळून घेते. आता हे मी वर खाली करत खरपूस असं तळून घेते. मध्यम गॅसवरती, मोठ्या गॅसवरती नाही तळून घ्यायचं, ते करपलं जाणार आणि आत तळलं नाही जाणार आहे. मध्यम गॅसवरती तळून घेते. आता असंच तळून घेते. आता हे काढून घेते टिश्यू पेपरवरती. आणि आता असं सर्व चिकन मी तळून घेते. अशा प्रकारे आपलं चिकन 65 तळून तयार. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.